गिफ्ट कोणी पॅक केलं? हे मला आपण इम्पॉर्टंट करत होती 12 12:30 रडू नकोस. ऑन खालीले पाहिजे तर हाच तो बेसिस. नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ असणार आहे बर्थडे स्पेशल. तो बर्थडे आहे माझ्या बायकोचा. तिला भरपूर सारे गिफ्ट्स मी दिलेले आहेत, ते तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघू शकता आणि ब्लॉग लास्टपर्यंत बघायचा आहे. सो माझी बायको सांगणार आहे की तिने 2 वर्ष मला कसं झेललंय आणि ट्रॅव्हल केलंय काय ते सगळं ती सांगणार आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ एन्जॉय करायचा आहे. तर फायनली सेलिब्रेशन स्टार्ट झालं आणि हा पहिला केक या मॅडम घेऊन आलेले आहे. आणि हा केक किती माणसांना खायचा आहे? हा एवढा केक माझी एकच मैत्रीण खायला. जी नेहमी असंच करते. सगळं दिलं. आणि हे सरप्राईज अंकितासाठी. खोलायचं नाही. मॅजिक मुमेंट. परफ्यूम असेल. तुम्ही अगोदर सांगा. हे तू बोललीस ते हा साप आहे. काय 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 आपण बोलली तू? साप आहे. गिफ्ट कोणी पॅक केलं? कोणी पॅक केलंय? तू. हा? त्याच्यावरूनच कळते. नाही गिफ्ट पॅक करायला एक माणूस ठेवलेला मी. आता गेस कर कोण? अंकिता हो नव्हताच. मोनू अंकिताची खास मैत्रीण. हा पत्र आहे. ते इथेच पॅक केले. नाही मोनूनी पॅक केलंय. मोनू बोलत तुम्ही. हे काय आहे? अरे हा निबंध लास्टला. हे मला आपण इम्पॉर्टंट गिफ्ट आहे, त्यामुळे हे आपण जसं नजरेत असं भरायला पाहिजे तसं जावं. कट करायच्या अगोदर ते वाचेल. आणि काय रडून केक कापणार आहे? हा कापून दे ना. पहिले हे लेटर रीड कर आणि मग तू केक कटिंग करायचं. आणि मग हे गिफ्ट कधी म्हणजे उघडणार? आवडीने केक तरी कापायला. गिफ्ट कधी उघडणार? नाही तर माहिती काय, नाहीतर आपण एक एक घेऊन जाऊया. हे आपण लय खर्च केलाय. बोलवू काय? अँड द वुमेन बिहाइंड द ऑल द पॅकिंग. किती वाजेपर्यंत करत होती? 12 12:30. करता माहितीये काय आलं माहितीये काय? रॅपरच संपले आणि गिफ्ट आणायला पण ही चालू होती आणि व्हिडिओ कॉल होती. नक्की सांग काय केलं एवढं? काय असं तुला अपेक्षा काय? पेक्षा काय तसं सजवलंयस काय? नाही काय समजलं. पण डेकोरेशन कळतंय मला. डेकोरेशन करताय? हा मग काय एवढं चमकतंय ते. कसं वाटलं की? एकदम रडू नकोस. हो एकदम सरप्राइजिंग. हो बस एक्सपेक्टेड होतं. आता बरोबर आहे. उवाळू दे ना. उवाळू दे. आता पहिला केक कापूया. एकच पब्लिक डिमांड. समोरचं कर. ऑन पब्लिक डिमांड. चेक 10 लाखचा चेक आहे. पुढच्या बर्थडेला नक्की. बेसलेरी तर पूर्ण झालं वाटते. बिस्लरी घेऊन घे. तू गिफ्ट दिला तर आम्ही गिफ्ट देऊ पुढच्या वर्षी. ऐकलं काय? अंकिता, तू गिफ्ट दिला तर आम्ही गिफ्ट देऊ पुढच्या वर्षी. बापरे वाच.
पूर्ण वाचा. वाचायला पाहिजे की काय वाचायला पाहिजे का सांग. हा हा वाचू दे. पेपर आहे बघा हे बसून घ्या सगळ्यांनी. भरपूर मोठं आहे. आधी तर दोघी दोन टीचर एक आहे. पाठपोट मी एकटीच जाते आणि एवढं जरा बरंच प्रायव्हेट दिसते काय काय नाही प्रायव्हेट काय नाही तिला असं वाटतंय ना. काय नाही ओके, तुझ्यासोबतचा माझा तिसरा वाढदिवस आहे. आपण पहिल्यांदा भेटलो त्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. काही क्षण सोपे, काही कठीण होते, पण त्या सगळ्या अनुभवातून मी खूप काही शिकलो. स्वतःमध्ये अनेक चांगले बदल घडले. तू माझ्या आयुष्यात आलीस ही माझ्यासाठी घडली सर्वात खास गोष्ट. मार्च 2024 23 मार्च रोजी तू मला जीवनसाथीवर रिक्वेस्ट पाठवली आणि तू ती स्वीकारलीस. आपण बोलायला सुरू केलं आणि मग भेटलो. काही रेस्टॉरंटमध्ये गेलो. हळूहळू एकमेकांचा सहवास आनंद घ्यायला लागलो. पण त्यावेळी सगळ्या माझ्यासाठी खूप नॉर्मल वाटत होतं आणि मी तुला सांगितलं की मला थोडा वेळ हवा आहे. पण तू सुरुवातीपासूनच आपल्या नात्याबद्दल खात्री होती. तर तू घरी सांगितलंस मग काय. मला पण घरी सांगायला धाडस करायला लागलं. मला वाटतं थोडी सुद्धा तू पण थोडाशी शॉक झाली होतीस, कारण तुला चांगलं माहिती होतं की मी लग्न कधीच करणार नाही. पण अचानक सगळं बदललं. मी तुझ्याशी लग्न करणारे एक मोठं कारण म्हणजे माझ्या आईतला आनंदी पाहणे होतं. तिच्या चेहऱ्यावर ते सुख आणि माझ्यासाठी खूप मूल्यवान होतं, कारण त्याआधी मी तिला अनेक वेळा दुखावलं आहे. त्यानंतर दोन्ही कुटुंब भेटले. खूप सुंदर पद्धतीने पुढे गेलं. मागच्या 4 वर्षात मी माझी बाईक साधारण 12,000 किलोमीटर चालवली आहे. पण तुझ्यासोबतच्या 6 महिन्यात तुला भेटण्यासाठी ती मी 10,000 किलोमीटर चालवली आहे. यावरून तू माझ्या आयुष्यात किती महत्वाची झालीस हे दिसतं. आपल्या एंगेजमेंटच्या दिवशी मी तुला तू किती सुंदर होतीस हे सांगायला विसरलो आणि तू माझ्यावर रागवलीस. पण त्याला सांगायचं तर तू त्या दिवशी खूपच सुंदर दिसत होती. त्यानंतर आपण नियमितपणे भेटायला लागलो. आपलं आवडतं ठिकाण फाय गार्डन आपल्या अनेक सुंदर आठवणींचे साक्ष बनलं. मग तो खास दिवस आला 22 नोव्हेंबर 2024. माझ्या आयुष्यात सर्वात सुंदर आपला लग्नाचा दिवस. लग्नाची वरात, साजरे केलेले क्षण आणि आपल्या कुटुंबीय, मित्र आणि शेजाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. हा दिवस कायमच अविस्मरणीय बनवून गेला. लग्नानंतर आपण घर शोधायला सुरू केलं. देवाच्या कृपेने आपल्याला एक चांगलं घर मिळालं, पण जे आपल्या दोघांसाठी आणि कुटुंबाच्या सोयीचं होतं. आपण गावी गेलो आणि काही अडचणी आल्या तरी तू ज्या पद्धतीने सगळं हाताळलं ते खरोखर अप्रतिम होतं. त्या क्षणानंतर तुम्ही दोघं एकमेकांसाठी अनेक जवळ आलात. तेव्हापासून आपण एकत्र सुरुवात केली. हळूहळू आपलं आयुष्य उभं केलं. आर्थिक आणि वैयक्तिक आयुष्यात अनेक उतार चढाव पाहिले, पण संयमाने आणि प्रवास केला नसेल, पण आपल्याकडे खूप सुंदर ट्रॅव्हल मेमरी आहेत. आपलं केरला ट्रिप जे एका छोट्या भांडणाने सुरू झालं, पण त्यातून खूप चांगलं गोष्टी घडल्या. आपला स्वतःचा YouTube चॅनल सुरू केला. जसं आयुष्य एकत्र जगायचं आणि स्वप्न पाहिलं. तुझ्यासोबत काही माझ्या आठवणी आहेत. तुझ्या इच्छेनुसार आपण पहिलं गणपती फेस्टिवल तुझ्याकडून मिळाला. वाढदिवसाचं पहिलं गिफ्ट हेल्मेट. आपलं केरला, मालवण, कोकण, मुंबई, फाय गार्डनचे ट्रिप्स. एकत्र भांडी करणं, घर सेट करणं, भांडी धुणं, कपडे धुणं, ऑफिस टिफिन, कूलर सोबतचं आयुष्य आणि आता AC सोबतचं आयुष्य. आपलं लग्न ठरलं. त्यानंतर घरात फार लग्न झाली. तुझं बायकोनं पडणं. एकंदरीत आयुष्यात सगळं झालेला प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी आशीर्वाद आहे आणि आपण पुढे असंच एकत्र क्षण अनुभवू. तू माझ्या आयुष्यात ज्या पद्धतीने सांभाळतेस आणि माझ्या फॅमिली आणि फ्रेंडला ज्या पद्धतीने कम्फर्टेबल ठेवतेस ते खरंच खूप छान आहे. तू माझ्यासोबत खूप चांगला बॅलन्स ठेवला आहेस. धन्यवाद बाप्पा माझ्या आयुष्यात अंकिताला पाठवल्याबद्दल. भविष्यात आपल्याला अनेक स्वप्न, ध्येय पूर्ण करायचे आहेत आणि ती सगळी मी तुझ्यासोबत पूर्ण करू इच्छितो. जर मी काही विसरलो असेल तर कृपया करून माझ्या बाजूने तू त्यात भर घाल. एकच सांगेन, कधी कधी फार राग होतेस ते फक्त जरा कमी कर. आयुष्यात खूप प्रेम आणि माझं प्रेम नेहमी माझ्या सोबत राहा, मला साथ दे आणि जर तू प्रेम करते तसंच करत राहा. बापरे काय राहिलं ते तर सांग. साथ दे म्हणते, साथ दे. Happy birthday to you. Happy birthday dear Sangeeta. Happy birthday to you. भरवा फोटो काढ साई. भरवा
काहीतरी 7-7:30 आहे. समृद्धी महाराज. बहिणाबाई थांब. खा कोण आहे तुझी ती? काकी पिशवी दिली आहे बघ. अंकित हा, कोणी देऊ का? शॉपी. तुला नाही आवडलं आपण टाकायला अरे काय नाही. रेकॉर्डला देऊ काय चल चल. हा चालू कर चल. तुला पाहिजे की नाही काय मस्कारा आमच्याकडे भर होते अजून एका वाईट कर्ट आहे तर डिझायनर वेट वाईप्स कालच लावले होते ओ माय गॉड कार्यर नॅचरल आपण ब्राईट पिटिकर सांगतोय काय हे टूथपेस्ट आहे? कोलगेट. डॉट की ओ माय गॉड दिस इज बॉडी स्प्रे वाला सनस्क्रीन धन्यवाद हे परत डॉट अँड ग्री ऑइल फ्री मॉइश्चरायझर अगेन ह्याची पण गरज आहे पण अजूनपर्यंत पावडर्स लावले पॉइंट आता मी लावणार आहे कॉम्पॅक्ट स्विस ब्युटी लिपस्टिक मार्स आणि डॉट अँड ग्री स्पॉन्सर आहे मार्स लिपस्टिक लिप ग्लॉस आहे बापरे. काय असं लिप ग्लोब्स का असतात? लिप ग्लॉस हा? रेवाचा माहिती लिप ग्लॉस अदर दॅन एक्सेसरी कडा कडा आहे कडा किती ते आता रील बनव. अगेन मार्स हे सगळ्या गोष्टी वापरून शिकणार एडिशन नेल पेंट आहे आज पण तुम्ही कधी लावली नाही लग्नाला पण लावली नाही मी नेल पेंट पण मी आता लावली मिस क्लेअर लायनर तुला हे सगळं मला शिकवायचं लावायला गरज होते हे आपल्याला माहिती नाही पेन्सिल हा पेन आहे का नाही ही पेन्सिल आहे काय म्हणते? माझा धंदा खाली पाडायला दिले. ए, थांब ना, थांब कुठे काहीतरी बोलते. माझा धंदा अरे business बघूया धंदा कसा वाटतो. ह्याच्यात जास्त गरज लागेल ए, रोल थांब. इनसाइडचा ब्लशर आहे हो, सगळं आहे विक्टोरिया सिक्रेट यावाला परत हिरवे द्यायला पाहिजे होतं, तू ऍड्रेसला गेले असते जरा खाली ते start केलं. ओ माय गॉड हे घालू शकते मी याच्यावर जाते हे डिझाईन तिला बघ किती मिळाले रे. हा, बरोबर ना. म्हणजे नेल पॉलिश लावल्यानंतर रिमूव्ह कसं करायचं नेल पॉलिश रिमूव्ह भरपूर साड्या नेसल्यानंतर ज्याची गरज असते त्या सेफ्टी पिन तुला वडा फुगला फोडायला लागला. त्यासाठी एवढ्या सगळ्या पिनांची नाही गरज नाही, तो लय वेळा वडा फुगतो ना तो, म्हणून समजला. ही अजून एक लिपस्टिक आहे प्युअर मॅट एवढं मेकअप लागला रिमूव्ह तर करायला पाहिजे मी तोंडाला लावू जेव्हा नाही बोलायचं गरज आहे. ओ माय
माय गॉड, इफ इट्स नॉट फॉर एव्हर. अरे बापरे, हे मला वाचावं पाहिजे. म्हणजे तो एक घागरा आणि त्याच्या घागऱ्यावर ब्लाऊज. तुला घालूया त्याच्यावर मॅचिंग होईल. सासूबाई लास्ट. हे लास्ट आहे हे लास्ट आहे त्याच्यामध्येच आहे का ते? हा मला का दिसतोय चेहरा? मला का दिसतोय नवरा मला याच्यात? Don't tell me. आता तुला शिकून घ्यावं लागेल. खोलला टी-शर्ट खोलतो. ती खालची बॉडी बसली आहे त्याच्यामध्ये. तू हे खरोखर प्रिंट केलंस? मी जस्ट रॅन्डम बोलली की हे असं प्रिंट करू शकतो आपण म्हणून. हे काय? लिहिलेलं वाचलं, लिहिलेलं वाचलं. शिस्त म्हणजे शिस्त. समजलं आणि खाली लिहिलं पाहिजे तर हाच तो बेशिस्त. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर अंकिता हॅपी बर्थडे टू यू. दिशा काय आलं दिशा इथं बघ मला पण खायला दे. त्याचं व्हायचं तेवढं खा, त्याला पण खायला दे. सो आय होप तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. बर्थडे स्पेशल. माझ्या नवऱ्याने फार फार जास्त मेहनत केली होती माझ्या बर्थडेसाठी. म्हणजे लाईक अनएक्सपेक्टेड. ऑब्विसली प्रत्येक बायकोची आपल्या नवऱ्याकडनं काही अपेक्षा असते बर्थडेसाठी आणि मलाही होती, पण एवढं असं खूप सारं असेल एवढे याची अपेक्षा खरंच नव्हती. सो मेकअप बद्दल काही एक्सपिरियन्स न असणाऱ्या माणसाने इकडून तिकडे मेहनत करून मदत घेऊन जे सगळं गिफ्ट जमा केले आणि काइंड ऑफ मला थोडेफार यूज करतात, पण आता माझ्या नवऱ्याच्या प्रेमासाठी खातर मला ते वापरायला शिकायला हवं. Coming to the best part out of that entire gifting session was the letter. म्हणजे मी ना माझ्या नवऱ्याला काय म्हणत राहते की माझ्यासाठी काहीतरी म्हणजे तुला कसं वाटतं माझ्यासोबत किंवा तू असं माझ्यासोबत असं प्रेमाने जरा बोल. आणि आय गेस प्रत्येक बायकोची अपेक्षा असतेच, पण जे माझ्या नवऱ्याने असं फार ते मनापासून लेटर लिहिले आणि मला माहिती नाही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंय की नाही, पण मला स्टार्टिंगला थोडंसं इमोशनल झालं, पण माझ्यापेक्षा जास्त जर कोण रडलं असेल तर ते माझा नवरा आहे. सो दॅट इज अगेन ॲडअप. मला म्हणजे त्या लेटरमध्ये मिसिंग अशा गोष्टी अशा होत्या की मुलांसोबत बाहेर फिरायला जाणं हे फार नवीन गोष्ट आहे आणि ती मी पहिल्यांदा केली माझ्या नवऱ्यासोबत. ऑब्व्हियसली सगळ्याच आई अशा म्हणतात की नाही बाहेर फिरायला जायचं असेल असं कुठे ग्रुपमध्ये गोव्याला अलिबागला नवऱ्यासोबत. सो आय डन इट. सो एंगेजमेंटच्या नंतर आम्ही पहिल्यांदा ग्रुपमध्ये फिरायला गेलो होतो. म्हणजे त्याच्या मित्रांसोबत गेलो होतो आम्ही विलावर, अलिबागच्या विलाला. सो दॅट वॉज द फर्स्ट टाइम. आणि मला प्रेम वाटलं त्याच्याबद्दल किंवा प्रेम झालं म्हणून आमचं लग्न झालं ही फॅक्ट गोष्ट आहे. आणि ऑब्व्हियसली अरेंज मॅरेज आहे आमचं, पण प्रेम हे फार म्हणजे ते आपण म्हणतो नाही का, ते मी ना माझ्या मम्मीला काय म्हणायचं की ती अशी एक घंटी वाजायला पाहिजे मनात एखाद्या व्यक्तीला भेटला तर ती क्लिक झाल्यानंतर मला असं वाटलं की चला हाच आहे तो. ते एक आहे जे मी माझ्या नवऱ्याला कायम सांगत असते, विच इज आय गेस ही मिस्ड आउट. आणि रिझन बिंग की माझ्या मम्मीला मी सांगितलं की असं असं आहे म्हणून.
सो ते एक आहे. अलिबागची ट्रिप वॉज लाईक मेमोरेबल. कारण पहिल्यांदा मला ते रिलेशनशिपमध्ये जेलिसी फील झाली त्यावेळेला. म्हणजे मला कसं इग्नोर केलं टाईप्सवाला, यू वॉन्ट बिलीव्ह की मी भांडण केलं होतं आणि आठवड्याभर बोलत नव्हते मी त्याच्यासोबत. सो ते एक मिस झालं. त्याच्यानंतर मग आम्ही भरपूर ठिकाणी गेलो होतो फिरायला. परत बाईक राईड्सवर गेलो होतो. रेन बाईक राईडची माझ्या नवऱ्याला कदाचित आठवली नसेल, बट दॅट वॉज फर्स्ट टाइम म्हणजे बाईक राईड होती अशी माझी आउट ऑफ मुंबई. आणि त्याच्यानंतर आम्ही मध्ये सगळ्यात पहिला जर पिक्चर कुठला आम्ही बघितला असेल लग्नानंतर तो होता पुष्पा 2. नंतर होळी आमची इतकी दणक्यात झाली हे सांगूच नका. म्हणजे पहिली होळी म्हणजे. आणि गुढीपाडव्याचे क्षण म्हणजे दिवाळी मी कसं म्हणजे मी सगळ्या असे व्हिडिओ बघायचे इंस्टाग्राम ज्यामध्ये मुली आपल्या नवऱ्यांना असे उठणं लावून आंघोळ घालतात, सगळं सजवतात. आणि मी सगळं केलं अगदी पद्धतशीरपणे. सकाळी 5 वाजता उठवून बरं मी उठले मी नवऱ्यालाही उठवलं. सगळं असं मांडून आवरून त्याला ते मळून काढलं होतं उठण्याने. ते एक म्हणजे माझं असं स्वप्न होतं ते करायचं जे मी जगले. आय डोंट नो माझ्या नवऱ्याला होतं केलं ते मनात की बायकोने आंघोळ घालावी वगैरे. सो मी ते केलं. त्याच्यानंतर गुढीपाडवा आम्ही घरात गुढीपाडवा साजरा केला आणि आम्ही प्रत्येक घरी गेलो. आणि तिथे आमचा छोटासा ऍक्सिडेंट झाला होता दादरला जाताना. म्हणजे गाडी आमची डिस्बॅलन्स झालं होते. मी म्हटलं बापरे पहिलाच पाडवा आहे आणि हे कसलं गिफ्ट आहे. सो सकाळी आम्ही घरात पूजा केली आणि मग संध्याकाळी आम्ही सगळ्या घरी म्हणजे अख्खी मुंबई फिरलो होतो. कसं आहे माझं ऍक्च्युअल माहेर आहे अंधेरीला, माझं सासर आहे दादरला, वडाळ्याला माझं माहेर आहे आणि त्याच्यानंतर अजून एक सासर आहे ती दादरला आहे प्रभादेवीला. सो असं आम्ही सगळं फिरत होतो. ते एक क्षण होता. होळी थोडीशी आमची झाली होती कारण पहिल्यांदा मी साडी नेसायचा ट्राय केला होता आणि माझ्या घराला असं वाटलं की काय दिसली साडी. ह्या गोष्टीवर आम्ही भांडणे केली होती. अपॅरेंटली आम्ही गेलोही होतो होळीसाठी, पण तशी नाही झाली जशी आम्हाला हवी होती. बट या नेक्स्ट टाइम वी ट्राईड. म्हणजे ह्या होळीला आम्ही ते प्रयत्न केला की होळी चांगली करावी. आणि खूप अजून म्हणजे सांगायला तर खूप सारी आहे. बट ऍट दी एंड हेच म्हणेन की थोडंसं गोड थोडंसं तिखट असंच नायमचं आयुष्य असायला हवं. अँड थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग सच अ ग्रेट सरप्राईज ऑफ प्रेझेंट अँड बर्थडे. थँक्यू.